ती सरकार कशी पाहिजे, बीजेपी सरकार जशी पाहिजे। पेट्रोलची बोंबाबोंब झालेली आहे, कायदे नापास करा, लोकांना शांततेने जगू द्या। पेट्रोलसाठी जे धिंगाणा चालू आहे आज देशात, हा काळा कायदा रद्द करायला सांगा। काही नाही, पेट्रोलसाठी आम्ही परेशान आहोत, ड्युटी सोडून इथे थांबलो आहोत। एवढी मोठी लाईन बघून सगळं अचानक कळल्यामुळे आम्हाला पण प्रॉब्लेम होतोय की ड्युटी सोडून महिलांना पण इथे थांबावं लागतं एक तास झाला आम्ही इथे लाईन मध्ये उभे आहोत। या जनतेच्या त्रासाला बघून एवढं म्हणावं वाटतं की जनसामान्य नागरिकाचं जीवन विस्कळीत होईल असे कुठलेही निर्णय शासनाने घेतले नाही पाहिजेत। कारण शासन हे नागरिकांच्या सुरक्षा आणि सुरक्षिततेसाठी असतं आणि नागरिकाची जर हेळसाळ होत असेल तर जेही निर्णय असतील त्या निर्णयावर योग्य अंमल केला पाहिजे। कारण जनसामान्याचं जीवन विस्कळीत करून कुठलेही निर्णय योग्य असणार नाहीत। लोक परेशान आहे, सगळे ॲम्ब्युलन्स वाले, डिलिव्हरी, दवाखाना, लोक सगळे परेशान आहे ना सगळे लोक। थोडा टाइम देऊन करायला पाहिजे सांगून।
केंद्र शासन ने जो कानून लगाया है ड्राइवर उस पर आप क्या कहें? मला केंद्र शासनाला या जनतेच्या त्रासाला बघून एवढं म्हणावं वाटतं की जनसामान्य नागरिकाचं जीवन विस्कळीत होईल असे कुठलेही निर्णय शासनाने घेतले नाही पाहिजेत. कारण शासन हे नागरिकांच्या सुरक्षा आणि सुरक्षिततेसाठी असतं आणि नागरिकाची जर हेळसाळ होत असेल तर जेही निर्णय असतील त्या निर्णयावर योग्य अंमल केला पाहिजे. कारण जनसामान्याचं जीवन विस्कळीत करून कुठलेही निर्णय योग्य असणार नाहीत. काय हे नागरिकांना त्रास देणं चालू आहे. केंद्र सरकारला माझं एवढंच म्हणणं आहे, सर्व पंपावर पेट्रोल उपलब्ध करा. कारण काय होऊ लागलं, ड्युटी तरी करा कसं, प्रत्येक जण जॉबला असतात, बँकेला जॉबला असतात, गाडीत पेट्रोल नसल्याशिवाय जाणार कसं पूर्ण असं माझं एवढंच म्हणणं आहे. केंद्र सरकारने लवकरात लवकर पेट्रोल उपलब्ध करा. जे ड्रायव्हर लोकांना कानून पास केलेलं आहे त्यांनी, त्याच्यावर काय आपलं मत? तर ड्रायव्हरांना पास केल्याबद्दल मला तर असं उद्दिष्ट आहे, यांना पण न्याय मिळणं गरजेचं आहे ना. आता एवढं यांच्यावर 7-10 लाखाचं यांच्यावर हे होतंय, तर यांना पण न्याय मिळाला पाहिजे. त्याला यांचा जर न्याय भेटला, केंद्र सरकारने जर यांना न्याय दिला तर लवकरात लवकर काहीतरी पेट्रोल पंपावर पेट्रोल उपलब्ध होईल. काही नाही, पेट्रोलसाठी आम्ही परेशान आहोत. ड्युटी सोडून इथे थांबलो आहोत. एवढी मोठी लाईन बघून सगळं अचानक आल्यामुळे आम्हाला पण प्रॉब्लेम होतोय की ड्युटी सोडून महिलांना पण इथे थांबावं लागतं. एक तास झाला आम्ही इथे लाईन मध्ये उभे आहोत. हा ना, 1 तास होऊन पण नंबर नाही आला. अजून भरपूर लाईन आहे पुढे. सरकारला काही विनंती आपली केंद्र सरकारला लवकर दूर करावी. अडचणी दूर करायला पाहिजे आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला पाहिजेत ना. कारण इमर्जन्सी भरपूर असतं. ॲम्ब्युलन्स साठी पण पेट्रोल लागतं. सगळ्या गोष्टीसाठी पेट्रोलच लागतंय ना. इलेक्ट्रिक अजून काहीच झालेलं नाही ना. सरकार को बोलो ड्राइवर को कुछ दिलासा दे. 10 लाख रुपए किसको ड्राइवर को भरने हैं, क्या गाड़ी मालिक को भरने हैं, ये थोड़ा क्लियर करे. ड्राइवर को उनका टेम्पररी प्रॉब्लम सॉल्व करके आ जाओ बोलना. और ऊपर के मैनेजमेंट लेवल पे ये तो आधी सजा ड्राइवर को करो ना, आधी सजा इनको करो, मालिक को, कंपनी मालिक को. सब ड्राइवरों पे करे बोल के ड्राइवर ऐसा कर रहे. आप क्या कहना चाहते? कुछ नागरिकों की भी गलती रहती है एक्सीडेंट का वजह, पूरे सब के सब ड्राइवर की गलती नहीं रहती. तो कुछ नागरिकों को भी कुछ करे. चलो बोला. लोक परेशान आहे खूप. सकाळपासून लाईन लावलेली आहे लोकांनी, सगळे परेशान आहे. केंद्र लगाया कानून उस पर आप क्या कहें? नाही, त्यांनी लावलेलं ते चांगलं आहे ते, पण ते एकदम डिक्लेअर करणं असं म्हणजे ते ड्रायव्हर म्हणतात आम्हाला 10,000 रुपये पेमेंट आहे महिन्याची, आम्ही 10 लाख कुठे ना. नाही, त्यांनी जे केले ते नियम वगैरे चांगले लागू केलेले त्यांनी, पण ते म्हणजे टाइम द्यायला पाहिजे होतं. एकदम गर्दी झाली, लोक परेशान आहे सगळे. ॲम्ब्युलन्सवाले, डिलिव्हरी, दवाखाना, लोक सगळे परेशान आहे ना सगळे लोक. म्हणजे थोडा टाइम देऊन करायला पाहिजे होतं सांगून. ड्रायव्हरची समस्या काही माहित नाही, त्यांची समस्या ठीक आहे. नाही, त्यांची समस्या चुकीची आहे. कारण जे ऍक्सिडेंट वगैरे झाला तर फाईन ते बरोबर आहे. ते 10,000 रुपये कमवत ना, ते पैशाचं बघितलं ते आता ठीक आहे. 10 लाख रुपये कुठून आणणार? हा, नाही ते बरोबर. मग ते गव्हर्नमेंट बोला. आमची सरकार कशी पाहिजे, बीजेपी सरकार जशी पाहिजे. पेट्रोलची बोमाबोम झालेली आहे. कायदे नापास करा, लोकांना शांततेने जगू द्या. पेट्रोलसाठी जे धिंगाणा चालू आहे आज देशात, हा काळा कायदा रद्द करायला सांगा. प्रत्येक ड्रायव्हरला 10-10 वर्ष शिक्षा दिली तर कसं होईल, त्यांचे कुटुंब उद्ध्वस्त होतील. आपला काय मत आहे ड्रायव्हर साठी? आपला काय मत? ड्रायव्हरला का बरं शिक्षा एवढी? प्रत्येक ड्रायव्हर, मी पण ड्रायव्हर, माझ्याकडे 4 व्हीलर आहे. उद्या माझ्या हातून ऍक्सिडेंट झाला तर मला पण 10 वर्ष जावं लागेल. ड्रायव्हरलाच का बरं ती शिक्षा पाहिजे? का पाहिजे ती शिक्षा ड्रायव्हरला? आणि कायदा एवढा नाही करायला पाहिजे ना. चूक ड्रायव्हरची नसते, प्रत्येकाची चूक असते याच्यामध्ये. सगळे ड्रायव्हर सारखे नसतात, सगळ्यांना सारखं पाहिजे. ये प्रॉब्लम आज कुछ तो भी तोड़गार कंपनियां निकालने वाली है, उनकी मीटिंग चालू है. शायद कल शाम तक नॉर्मल हो सकता है. उसके लिए किसी ने भी जबरदस्ती ज्यादा मत भरो, जितनी जरूरत है उतना ही भरना चाहिए ताकि सबका काम होना चाहिए. सर ये कब तक चलेगा? ये परसों तक समझो.
3 दिन। अभी टैंकर अगर आज तोड़गा निकला, कल भर के भी आए तो शाम तक आते हैं, 5-6 घंटे लगते हैं टैंकर आने में। तो पब्लिक के लिए कुछ आह्वान करा? पब्लिक ने शांतता से लेना, सहकार्य करना हर पंप वालों को। पंप वाले आपके पास कितना स्टॉक है आप बता देंगे? अभी मेरे पास पेट्रोल है 7,000 लीटर और डीजल है 4,000 लीटर। आपका नाम बता दीजिए। अशोक खटोड़। रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।